पृथ्वीराज चव्हाणजी, तुम्ही एबीपी माझावरती आज सविस्तर या विषयावरती आमच्याशी चर्चा केली त्याबद्दल. आणि आता आपल्यासोबत गेस्ट सेंटरला आहेत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन. त्यांच्याशी सुद्धा आपण या संपूर्ण विषयावरती चर्चा करणार आहोत. नवनाथ, मुळात आज जे घडलं ते पाहता एक प्रश्न मला असा विचारावासा वाटतो की पक्षाच्या भूमिकेच्या अनुषंगाने भिंद्रनवाले हा फुटीरतावादी होता, खलिस्तान निर्मितीसाठी त्याने हिंसक तंत्र अवलंबली, हे आपण मान्य करता का? भिंद्रनवालेचं कुणीही समर्थन करत नाही. भिंद्रनवाले याची फुटीरतावादी भूमिका याचं भारतीय जनता पार्टीने अनेक वेळेला खंडन केलं. परंतु तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की या भिंद्रनवालेला मोठं कोणी केलं? या भिंद्रनवालेला पंजाबमध्ये आसरा कोणी दिला? तुम्हाला आठवत असेल तर तुम्ही थोडा इतिहास सांगितला, पण आधीचा इतिहास सांगायला तुम्ही विसरला की याच भिंद्रनवालेच्या समर्थनामध्ये काँग्रेसचे उमेदवार अमृतसरमध्ये विजय झाले. या भिंद्रनवालेने जाहीरपणे काँग्रेसचा प्रचार केला, काँग्रेसचा उमेदवार विजयी व्हावा यासाठी थेटपणे काँग्रेसला पाठिंबा देण्याचं काम 1984च्या आधीच्या निवडणुकीमध्ये झालं. त्यामुळे हे भिंद्रनवाले नावाचं भूत आहे ते कोणी निर्माण केलं? तर ते काँग्रेसने निर्माण केलं. याची पूर्ण जबाबदारी काँग्रेसची आहे. आणि या देशाचे दोन तुकडे झाले पाहिजे, वेगळं राज्य निर्माण झालं पाहिजे, वेगळा देश निर्माण झाला पाहिजे, अशा पद्धतीच्या मानसिकतेचं कुणीही समर्थन करत नाही. भारतीय जनता पार्टीची अधिकृत भूमिका आहे की याचं आम्ही समर्थन करत नाही. परंतु हे पाप कुणी निर्माण केलं असेल तर ते काँग्रेसने केलं. कारण काँग्रेसचं पंजाबमध्ये काँग्रेसचं अकाली दलाचं वर्चस्व वाढत होतं. अकाली दलाचं वर्चस्व कमी करण्यासाठी काँग्रेसनं जाणीवपूर्वक फुटीरतावाद्यांची साथ घेतली आणि फुटीरतावाद्यांची साथ घेऊन या भिंद्रनवालेला मोठं करण्याचं काम, ज्या फुटीरतावाद्यांना मोठं करण्याचं पाप कुणी केलं असेल तर तत्कालीन काँग्रेसने केलेलं आहे. बरं, पण नवनाथजी, या संदर्भामध्ये काँग्रेसने अगदी राहुल गांधींनी सुद्धा माफी मागितलेली आहे. त्यानंतर ज्या दंगली उसळलेल्या होते त्याची तर खूप मोठी किंमत देशाला सुद्धा आणि काँग्रेसला पर्यायाने प्रचंड मोठी मोजायला लागलेली होती, कारण इंदिरा गांधी यांची हत्या झाली. त्या सगळ्याचा परिपाक असा होता की मग अशा परिस्थितीमध्ये सुद्धा 40 वर्ष